बॉलिवूडचा ही मॅन, गरम धरम अशा विशेषणांनाच चार चांद लावणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी चाहत्यांना आज अखेरचा गुड बाय केलाय। चार्मिंग हिरो धर्मेंद्र यांनी वयाच्या 89व्या वर्षी मुंबईतल्या जुहू इथल्या आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या एक्झिटमुळे बॉलिवूडचा सुवर्ण काळ व्यापून टाकणाऱ्या एका वादळाची अखेर झाली आहे। आज दुपारी विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले। भारतीय चित्रपटसृष्टीमधील एका युगाचा अंत झालाय। ते एक उत्कृष्ट अभिनेते होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्ट करत धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली आहे। तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील अभिनेते धर्मेंद्र यांना आदरांजली वाहिली आहे। मुंबईमधील डॉक्टर गौरी पालवे आत्महत्येच्या प्रकरणी गौरीचा पती आणि मंत्री पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे याला अटक करण्यात आली। वरळी पोलिसांनी काल रात्री 1 वाजता त्याला अटक केली आहे। यानंतर गर्जेला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। अनंत गर्जेला 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। घरगुती वादामधून डॉक्टर गौरी पालवे हिने मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। दरम्यान गौरीच्या पार्थिवावरती आज अंत्यसंस्कार करण्यात आले। पती अनंत गर्जेच्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या मोहोज देवढे या गावामध्ये हे अंत्यसंस्कार पार पडले। यावेळेला गावामध्ये तणावपूर्ण काहीसं वातावरण होतं। पोलिसांच्या मध्यस्थीने अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पडली आहे। दरम्यान डॉक्टर गौरी पालवे यांच्यावरती अंत्यसंस्कार सुरू असताना तिच्या वडिलांना शोक अनावर झाला। ते सगळ्यांदेखत धाय मोकळून रडले। गरीबाला मुलगी द्या पण श्रीमंताला मुलगी देऊ नका अशी आर्त हाक देखील गौरीच्या वडिलांनी दिली आहे। तुम्हाला मुली आणली तर न्याय द्या, तुमच्या मुली गरीबाला द्या, श्रीमंताच्या नादी लागू नका, बापकेवर जाऊ नका। याच प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया या देखील चांगल्याच आक्रमक झाल्यात। गौरीच्या मृत्यूच्या नंतर सासरची माणसं गायब का झाली असा सवालही त्यांनी विचारला। यावेळेला बोलत असताना त्यांनी पंकजा मुंडेंवरती देखील निशाणा साधलाय। आता यावरून पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांनी अंजली दमानिया यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केलाय। पंकजाताई, तुम्ही त्या कुटुंबाला, जे पालवे कुटुंब होतं, तुमच्याच आडनावाचं कुटुंब होतं, त्या आडनावाच्या कुटुंबाला तुम्ही का मदत केली नाही? का तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये गेला नाही? तुम्ही त्यांना मदत करणं गरजेचं होतं, पोलिसांशी बोलणं गरजेचं होतं, अंत्यविधीला उपस्थित राहणं गरजेचं होतं। पंकजा मुंडे हे नाव आल्या आल्या लगेच आमच्या अंजलीताई बिळातून बाहेर आल्या। खरं म्हणजे अंजलीताई, आपण प्रकरणात कुठे गेला होता? पंकजाच्या नावाने तुम्हाला कावीळ झाला आहे। पंकजाच्या द्वेषाने तुम्ही पछाडलेल्या आहात। अयोध्येमध्ये राम मंदिरावरती ध्वजारोहण सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे। अयोध्या शहरामधल्या अनेक भागामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे आणि राम मंदिराच्या शिखरावरती फडकवण्यात येणारा भव्य ध्वज हा देखील आता मंदिराच्या परिसरामध्ये आणण्यात आलाय। 11 फूट रुंद आणि 22 फूट लांबीचा हा ध्वज आहे। या ध्वजारोहणाच्या सोहळ्याला मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित राहतील। आज संध्याकाळी सरसंघचालक मोहन भागवत हे अयोध्येमध्ये दाखल होणार आहेत। याच पार्श्वभूमीवरती अयोध्या नगरीमध्ये मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येतोय। देशभरातून अनेक भाविक हे सध्या अयोध्येमध्ये पोहोचत आहेत। राम मंदिराच्या शिखरावरील ध्वजारोहणाच्या पूर्वी रंगीत तालीम देखील घेण्यात आली आहे। 11 फूट रुंद आणि 22 फूट लांबीचा हा ध्वज आहे आणि या सगळ्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी। न्यायमूर्ती सूर्यकांत हे 53वे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ त्यांना दिली। शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा हे देखील उपस्थित होते। शपथविधीला 7 देशांच्या सरन्यायाधीशांची देखील विशेष उपस्थिती होती। नागपूरमधल्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीच्या कामावरती टाकलेला बहिष्कार कंत्राटदारांनी मागे घेतलाय।
कालपासून रवी भवन, आमदार निवास, विधिमंडळ इथल्या कंत्राटदारांनी परत एकदा कामाला सुरुवात केली आहे। कंत्राटदारांना थकीत 23 कोटी रुपये देण्याच्या आश्वासनाच्या नंतर कंत्राटदारांनी हा बहिष्कार मागे घेतला। अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्या आश्वासनाच्या नंतर कंत्राटदारांनी हा बहिष्कार मागे घेतला आहे। तपोवनामधील वृक्षतोडीच्या प्रकरणी 900 पेक्षा अधिक हरकती प्राप्त झाल्या होत्या आणि यावरती आज सुनावणी देखील झाली आहे। दरम्यान या सुनावणीच्या पूर्वी पर्यावरण प्रेमी तपोवनामध्ये एकवटले असून आपला विरोध कायम ठेवण्यात आलाय। एकाही झाडाला हात न लावू देण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिकच्या तपोवनामध्ये साधुग्रामच्या उभारणीसाठी हजारो वृक्षांची कत्तल केली जाणार असल्याचा आरोप इथल्या पर्यावरण प्रेमींनी केलाय। यावेळेला रविवार कारंजा परिसरामध्ये साखळी आंदोलन करत प्रशासनाच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। तर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन चले जाओ या घोषणा देखील देण्यात आल्या। धुळ्याच्या पिंपळनेरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ताफा अडवण्यात आला। डोंगराळे इथल्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळेला ग्रामस्थांनी केली आहे। डोंगराळे इथल्या आरोपीला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय। ठाण्यामधल्या एका परप्रांतीय रिक्षा चालकानं राज ठाकरेंना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। गांधीनगरच्या पोखरण रोड परिसरामधला हा व्हिडिओ आहे। यावेळेला रिक्षा चालकानं राज ठाकरे आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना देखील शिवीगाळ केली आहे। रिक्षा चालक हा उत्तर प्रदेशामधला असल्याची माहिती मिळते, त्यामुळे आता मनसे नेमकी काय भूमिका घेणार हे बघणं महत्त्वाचं आहे। आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी त्याला जो काही महाप्रसाद द्यायचा आहे तो पोलीस स्टेशनच्या आतमध्ये दिला। जो कोणी राजसाहेबांच्या बाबतीत बोलायची हिंमत या महाराष्ट्राच्या ठाण्यात करेल तो कुठे आहे याचा आम्ही कधीही विचार करणार नाही। तो जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात असेल त्याला महाराष्ट्र सैनिक चोप दिल्याशिवाय राहणार नाही आणि आताही तेच घडलेलं आहे। मी परत सांगतो, आमच्या नादाला लागू नका। ते भैये बिये तुम्ही तुमच्या घरी राहा, आमच्या नादाला लागलात तर तुमचा कार्यक्रम फिक्स आहे। आणि याच्या पुढे उरलेल्या पण भैयांना माझी तंबी आहे की आम्ही तुमच्या नादाला लागलेलो नाहीये, तुम्ही आमच्या नादाला लागू नका। आमच्या नादाला लागलात तर तुम्हाला आम्ही सोडणार नाही। राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी अहिल्यानगरचे ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख किरण काळे यांना 51 कोटी रुपयांच्या अब्रू नुकसानीची नोटीस धाडली आहे। माफीनामा प्रसिद्ध न केल्यास फौजदारी आणि दिवाणी कारवाईचा इशारा देखील संग्राम जगताप यांनी दिलाय। तर आपल्याला ज्या वक्तव्यांमुळे नोटीस पाठवण्यात आली त्या वक्तव्यावरती आपण आजही ठाम असल्याचं किरण काळे यांनी म्हटलं। संग्राम अरुण जगताप यांनी मला 51 कोटी रुपयांची अब्रू नुकसानीची नोटीस पाठवलेली आहे। मी न्यायालयात यायला तयार आहे, तुम्ही मला तुरुंगात टाका, मी तुरुंगात जायला तयार आहे। मात्र त्याआधी माझं तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही राष्ट्रसंत आनंद ऋषीजी महाराज साहेबांच्या समाधीसमोर त्या ठिकाणी या। सगळे पुरावे त्या ठिकाणी घेऊन येतो। ट्रस्टींना येऊ द्या, सहकार ट्रस्टींना येऊ द्या, जो कोणी भाडेकरू आहे स्वयंभूषित त्याला येऊ द्या आणि त्या माध्यमातून दूध का दूध पाणी का पाणी जे त्या ठिकाणी होऊ द्या। मीरा रोडमध्ये ऑनलाईन ऑर्डर केलेल्या शीतपेयावरून मोठा वाद निर्माण झाला। मीरा रोडमधील मनसेचे पदाधिकारी यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ब्लिंकिट या ऑनलाईन फूड डिलिव्हरी ॲपद्वारे कोल्ड्रिंक मागवण्यात आले होते। मात्र वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये सगळ्या मुलांनी हे कोल्ड्रिंक प्यायल्याच्या नंतर ते मुदत संपलेलं असल्याचं लक्षात आलं आणि या घटनेच्या नंतर पालकांनी देखील संताप व्यक्त केला आहे। आज पाहणी केल्यानंतर आम्हाला असं दिसलेलं की 2 ते 3 प्रोडक्ट हे एक्सपायरी डेट झालेले आहेत आणि ते प्रोडक्ट आम्ही त्यांना दाखवलेले ते पाहू शकता। आणि आता अशी आमची पोलिसांना आम्ही फोन केलेला आहे, फूडवाल्यांना पण फोन केलेला आहे। ते फूडवाले पुण्याला आहेत, त्यांचा स्टाफ कमीच आहे ते तर सगळ्यांना माहितीच आहे, पण पोलिसांना सांगून आम्ही आता हे शटर बंद करायसाठी मागणी केलेली आहे। शटर बंद करून गुन्हा दाखल करणार आणि जोपर्यंत त्यांची पूर्ण इन्क्वायरी होत नाही तोपर्यंत चालू होऊ नये ही अशी आमची विनंती असतात। नितीन लोटेकरांना विचारा त्यांच्या बाबतीत काय घडलं। पुणे शहरामधल्या विविध गुंड टोळ्यांना देशी बनावटीच्या पिस्तुलांची विक्री करणाऱ्या मध्य प्रदेशामधल्या उमरती गावातल्या कारखान्यांवरती पुणे पोलिसांच्या पथकानं पहाटे छापा टाकला आणि तब्बल 50 भट्ट्या उद्ध्वस्त केल्या। या कारवाईमध्ये 36 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून यापैकी 7 जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून 8 पिस्तुलं, काडतुसं आणि पिस्तुलं तयार करण्यासाठी लागणारा मोठा साठाही जप्त करण्यात आलाय। पुणे शहरामध्ये येणारे सगळे शस्त्र याच उमरती गावामधून येत असल्याचं पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितलंय। पुण्यामधल्या नवले पुलावरती अपघातांची मालिका आजही सुरू आहे।
पुण्यावरून बंगलोरच्या दिशेने जाणाऱ्या कारनं डिवायडरला धडक दिली आहे। चालकानं मद्यप्राशन केलं होतं अशी माहिती मिळते। मागच्या काही दिवसांमध्ये झालेला हा तिसरा अपघात आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातल्या महावीर चौकामध्ये वाहतुकीचं नियमन करत असलेल्या अंमलदारावर एका बेजबाबदार रिक्षा चालकानं रिक्षा घातली। पोलीस अंमलदार तुकाराम टाकसाळे हे या धडकेमध्ये खाली कोसळले। चालक एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने अंमलदार टाकसाळे रिक्षाखाली अडकल्याचं लक्षात येऊनही त्यानं 20 फुटांपर्यंत फरफटत नेलंय। रिक्षा चालकाच्या विरोधात वेदांतनगर पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आला। युसुफ मोहम्मद अली अन्सारी असं या रिक्षा चालकाचं नाव आहे। पालघरच्या परनाळी परिसरामधल्या 2 गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे। कोऑपरेटिव्ह निवडणुकीच्या वेळेला 2 गटामध्ये वाद उफाळला आणि ही तुंबळ हाणामारी झाली। हाणामारीमध्ये 3 ते 4 जण गंभीररीत्या जखमी झालेले आहेत। तारापूर पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। चेंबूर वाशीनाका स्मशानभूमीमधल्या कालीमाता मंदिरातील कालीमातेच्या मूर्तीला चक्क मदर मेरीचे कपडे घालण्यात आले आणि मोठा वाद निर्माण झाला। हे कृत्य मंदिराचा पुजारी असणाऱ्या रमेश योगेश्वर यानेच केलं होतं। त्याला नागरिकांनी या संदर्भात विचारणा केली असता देवी माझ्या स्वप्नात आली आणि मला मदर मेरीचं रूप द्यायला तिनं सांगितलं असं त्यानं लोकांना म्हटलंय। मात्र हा धर्मांतरणाचा डाव असल्याचं हिंदुत्ववादी संघटनांचं म्हणणं आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुजाऱ्याला अटक केली आहे। न्यायालयानं त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावली। काली माता जी की मूर्ति को मदर मैरी का स्वरूप दिया है, उस तरह से उन्होंने उनको मूर्ति को मदर मैरी बना दिया है। तो मूर्ति को हमने वो जो मदर मैरी जी का पूरा जो रूप था उसको हटा के और काली माता को जो उनका पहला रूप था उसमें लाके उनको स्नान करा के शुद्धिकरण करके फिर यहाँ पे हवन आरती की गई। बुलडाण्यातल्या खामगावकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावरती पाण्याची टाकी कोसळल्याची घटना घडली आहे। त्यामुळे खामगाव जलंब रेल्वे सेवा ही अनिश्चित काळासाठी ठप्प झाली। सध्या खामगाव जलंब ही रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे। रेल्वे मार्गाच्या बाजूला असलेली ही टाकी जीर्ण झाली, त्याचं कामही सुरू होतं। ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ही टाकी थेट रुळावरती कोसळली असा आरोप होतोय। कोल्हापूरमध्ये एका विवाहित महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। कौसर गरगरे असे या मृत महिलेचं नाव आहे। त्यांचा सासरा राजमहंदर गरगरे कुरुंदवाड नगर परिषदेचा उमेदवार आहे। निवडणुकीच्या खर्चासाठी माहेरवरून 10 लाख रुपये घेऊन येण्यासाठी सासरच्या लोकांनी तगादा लावल्यामुळे या महिलेनं टोकाचं पाऊल उचललं असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलाय। या प्रकरणी कौसर यांच्या भावाच्या तक्रारीच्या नंतर पती, सासू सासरे, जाऊ यांच्या विरोधामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला। सासरचे जे लोक आहेत, नवरा, जाव, सासू सासरे, हे तिला वारंवार कोणत्याही कारणावरून टोचून बोलणे, तिला त्रास देणे, मारहाण करणे असे प्रकार तिच्यासोबत चालू होते। पण तिचा भाऊ अल्ताफ आवटी यांनी दिनांक 22 रोजी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली। त्यावरून आपल्याकडे 399/25 BNS कलम 108 प्रमाणे गुन्हा दाखल, त्यामध्ये 2 आरोपी अटक करण्यात आले। नवरा आणि जाऊ पण अटक केली। सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे। कल्याण शिळ रस्त्यावरच्या देसाई खाडी पुलाखाली एका सुटकेसमध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळून आला आणि खळबळ माजली आहे। या तरुणीचं वय हे 25 ते 30 वर्ष असल्याची शक्यता आहे। अजूनही या तरुणीची ओळख पटलेली नाहीये। तरुणीची हत्या करून सुटकेसमध्ये तिचा मृतदेह टाकून फेकण्यात आलाय। या प्रकरणाचा तपास सध्या डायघर पोलिसांकडून केला जातोय। अहमदपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना भाजप आमदारांनी राजकीयदृष्ट्या घेरण्याचा प्रयत्न केला। मंत्री बाबासाहेब पाटील यांनी नगरपालिका निवडणुकीमध्ये गद्दारी केली। आता गद्दारांना क्षमा नाही असं विधान भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं होतं। ते भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीमध्ये बोलत होते। नगरपालिकेमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा गट यांच्यामध्ये बैठक झाली, चर्चा झाली। मात्र ऐन वेळेला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत भाजपला धोका दिला असा आरोप आता संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे। आपल्या कार्यकर्त्यांची अपमान करण्याचं काम त्या भागातल्या नेत्यांनी केलं। आम्हाला वाईट वाटलं, सगळं ठरलं, आपल्याकडनं एबी फॉर्म घेतला, सगळं झालं आणि नंतर सगळे एबी फॉर्म घेतले, जाऊन देऊन टाकले काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये। हे चुकीचं झालं। त्याचा बदला तुम्हाला घ्यावा लागेल। भारतीय जनता पार्टीच्या माणसाला निवडून आणावं लागेल।
बीड नगरपालिका निवडणुकीमध्ये क्षीरसागर विरुद्ध पंडित हा संघर्ष आता निर्माण झालाय। आमदार विजयसिंह पंडित यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब गुंजाळ यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेमधून भाजपचे नेते योगेश क्षीरसागर यांच्यावरती जाहीर टीका केली आहे। कार्यकर्त्यांची निवडणूक आली आणि स्वतःच्या स्वार्थासाठी कार्यकर्त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही पळपुटेपणा केला, तसंच मुद्द्यांची निवडणूक बुद्ध्यांकडे नेऊ नका। लोकशाहीच्या या उत्सवामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर याद राखा, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित अनंतराव पवार हे आहेत, असा इशारा देखील पंडित यांनी क्षीरसागरांना दिलाय। आज ही कार्यकर्त्याची निवडणूक जेव्हा येते तेव्हा स्वतःच्या स्वार्थासाठी यांच्या पाठीत खंजीर खुपसून पळकुटेपणा केला, पळून गेला। मुद्द्याची निवडणूक मुद्द्यावर नेण्याचा प्रयत्न कुणी करू नका। आणि अशा पद्धतीने तुम्ही लोकशाहीच्या या उत्सवामध्ये तर काही खोडा घालण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर या ठिकाणी याद राखा, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित अनंतराव पवार हे आहेत। आणि आताची एक ब्रेकिंग बातमी बघूयात। बातमी आहे अपघाताची। मुंबई गोवा महामार्गावरती अपघात झालेला आहे। पोलादपूर तालुक्यातल्या भोगाव गावाजवळ खासगी ट्रॅव्हल बस ही तब्बल 45 ते 50 फूट खोल दरीत कोसळली आहे। या दुर्घटनेमध्ये 22 प्रवासी जखमी झालेले आहेत। पुण्यावरून खेडच्या दिशेने जाणारी ही बस होती। पुलाजवळच्या बॅरिगेटला ही बस धडकली आणि त्यानंतर थेट दरीत कोसळली। स्थानिक नागरिकांनी तात्काळ इथे बचाव कार्य सुरू केलंय। पोलीस आणि महामार्ग सुरक्षा पथकांनी जखमींना बाहेर काढले। खेड आणि कळंबनी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। महामार्गावरती सुरू असलेल्या कामामुळे एक लेन बंद होती आणि धुक्यामुळे बॅरिगेड स्पष्ट दिसत नव्हते। या सगळ्यामुळे हा अपघात घडला अशी प्राथमिक माहिती समोर येते। पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये धाराशिवमध्ये देखील तणाव बघायला मिळतोय। भाजपसोबत युती फिसकटल्याच्या नंतर आता शिवसेना आक्रमक झाली आहे। आम्हाला अंधारात ठेवायचं आणि युती तोडायची हे भाजपचं प्लॅनिंग होतं, असं धाराशिव शिवसेना जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी म्हटलं। तर भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना आपण काहीही करू शकतो, आपलीच ताकद जास्त आहे असं वाटतं। मात्र ही निवडणूक कोणाची ताकद किती आहे हे दाखवायचंय। शिवसेना ताकद दाखवणार असं आव्हान जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी दिलं। धाराशिव जिल्ह्यामधील कळंब शहरामध्ये पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झालाय। भाजप उमेदवाराच्या वतीनं पैसे वाटत असताना काँग्रेस उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडलं असा आरोप होतोय। तर भाजप उमेदवाराच्या पतीला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण देखील केली आहे। तसंच भाजपच्याही कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली असा आरोप होतो। त्या व्यक्तीला पार्टीच्या व्यक्तीला मोल्यामध्ये भेटायला गेलो, त्यांची काय तक्रार आहे ही आम्ही समजून घेत असताना विरोधी पक्षाचे श्री पांडुरंग कुंभार यांचे 3-4 गाड्यावर 5-7 व्यक्ती आले आणि डायरेक्ट त्यांनी आम्हाला मारायला चालू केले। 10 ते 15 जण होते। डॉक्टर वाघ, हर्षद आंबुरे पैसे वाटप होते। मी त्यांना विचारलं, तुम्ही पैसे वाटप करू नका, लोकशाही पद्धतीने काय की मतदारांना तुम्ही प्रेरित करा। त्यांनी माझ्यावर डायरेक्ट हल्ला केला। कशाने हल्ला झाला? लाताबुक्क्याने माझ्यावर मारहाण झाली। 5-7 जण होते, मला बेदम मारत होते। हिंगोलीच्या वसमत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची मोठी गोची झाल्याचं दिसतंय। वसमत नगरपालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने तयारी केली होती। शिवसेनेकडून सविता क्यातमवार या नगराध्यक्ष पदासाठी उत्सुक होत्या। मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष बांगर यांनी सेनेचे एबी फॉर्म राष्ट्रवादीच्या राजू नवघरे यांच्याकडे दिल्याचा आरोप सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलाय। बांगर यांनी राष्ट्रवादीच्या सोबत परस्पर युती करत शिवसैनिकांना वाऱ्यावरती सोडलं अशी तक्रार कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेंकडे केली आहे। रायगडमधील एकूण 10 नगरपालिका निवडणुकीमध्ये 5 नगरपालिकांमध्ये महिलांमध्ये लढत होणार आहे। सर्वाधिक हाय व्होल्टेज नगरपालिकांची निवडणूक रोहा, पेण आणि अलिबागमध्ये दिसेल। अलिबागमध्ये शेकापच्या अक्षया नाईक विरुद्ध युतीच्या तनुजा पेरेकर यांच्यामध्ये प्रमुख लढत असेल। मुरुडमध्ये तिरंगी लढत होणार आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आराधना दांडेकर, शेकापच्या अंकिता माळी
आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या कल्पना पाटील या रिंगणात आहेत। तर पेणमध्ये देखील महिला उमेदवार रिंगणामध्ये दिसतायत। अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या प्रीतम पाटील, आम्ही पेणकर विकास आघाडीकडून रिया धारकर, तर काँग्रेसकडून नंदा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। रत्नागिरीच्या चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना स्वतंत्रपणे लढतीये। नगराध्यक्ष पदासह 21 नगरसेवकांच्या जागांसाठी ठाकरेंच्या सेनेनं उमेदवार दिले आहेत। आघाडीसाठी आम्ही प्रयत्न केले, मात्र आघाडी होऊ शकली नसल्याचं विनायक राऊत यांनी म्हटलंय। तर राऊतांनी घेतलेल्या मेळाव्याला फक्त 15 उमेदवार उपस्थित होते। 6 उमेदवारांसह आमदार भास्कर जाधव अनुपस्थित असल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावरती आलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।